मी सलीम दगडू पठाण, मुक्काम पोस्ट सुरली रोड, टिंभुर्णी बायपास तिथे राहत असून मी तिथे सध्या वॉचमॅन म्हणून काम करत आहे. पहिले मी माझा व्यवसाय केळीचा होता, ट्रान्सपोर्टचा. तरी मी केळी पाठवत होतो दिल्ली, पंजाब, हरियाणा. नंतर माझी कोरोनामध्ये बायकोच्या मयत झाली कोरोनामध्ये. तरी माझी बायकोची पॉलिसी होती IDBI बँकेची, ती तपासण्यासाठी IDBI बँकेचे ऑफिसर मुजफ्फर अली अबू कलाम मनियार हे तपासण्यासाठी आले व त्यांनी तपासणी केली व माझी ओळख करून माझ्याशी मैत्री करून नंतर माझ्या 2 मुलांची माझी नड त्यांनी बघून वारंवार त्यांनी माझ्याशी मैत्री करून व्यवस्थित बोलून करून त्यांनी माझी मुलांच्या कास्ट सर्टिफिकेट काढू असं त्यांनी पहिल्यांदा मला सांगितलं. नंतर मी बसलो. नंतर त्यांनी त्यांची सर्व्हिस सस्पेंड झाली. तरी त्यांचे लोकांचे पैसे सारण्यासाठी त्यांनी त्यांचे सर्व्हिसचे पैसे नंतर आल्यानंतर देतो, पॉलिसीचे पैसे माझे येणार आहेत ते आल्यानंतर देतो म्हणून माझ्याकडून वारंवार त्यांची देण्यासाठी वेळोवेळी त्यांनी रकमा घेतल्या. किती रक्कम घेतली टोटल? त्यांनी माझ्याकडे एकूण 17 लाखच्या आसपास घेतलेले आहेत. तरी त्यांनी ऑनलाईन त्यांनी त्यांच्या वैयक्तिक फोनपेवर 4,36,906 रुपये व इतरांच्या फोनपेवर 2,81,000 अशी एवढी रक्कम घेतलेली आहे. याबाबत पोलीस स्टेशन तक्रार दाखल केली का? पोलीस स्टेशन, टिंभुर्णी पोलीस स्टेशनला मी तक्रार दाखल केलेली आहे. परंतु त्यांनी तक्रार घेताना वेळोवेळी मला उशीर केला व तक्रार घेतल्यानंतरही अद्यापर्यंत कुठलाही प्रतिसाद नाही व टिंभुर्णी पोलीस स्टेशनचा. तरी माझी रोख रक्कम 10 लाखाच्या आसपास आहे. तरी एकूण माझी 17,67,906 रुपयाची एकूण फसवणूक आहे. त्यांनी कास्ट सर्टिफिकेटचे वेळोवेळी पैसे घेतले. मुलांना पॅकिंग हाऊस टाकण्यासाठी त्याने कुवेतला जाण्यासाठी येण्यासाठी व कुवेतचा तो व्यापारी आहे म्हणून सोलापूरचा एक मौलाना त्याला कपडे परिधान केले कुवेतचे लोकांचे व त्यांनी अरबी भाषा बोलून मराठी तिथं टिंभुर्णीला घेऊन आला. तेथील जागा दत्तामाळे यांची मी 1.5 वर्षापासून भाडं भरत आहे 30,000. तिथं पॅकिंग हाऊस टाकण्यासाठी ती कुवेतचा माणूस घेऊन आला. तिथं त्यांचं दाखवलं आणि ती करू असं मशिनी मागवायच्या म्हणून पैसे वेळोवेळी घेतले. असे सर्व रेकॉर्ड, ती जागा आपण भाड्याने घेतली त्याचे करारपत्र पूर्ण माझ्याकडे रेकॉर्ड तयार आहे. तरी त्यांनी माझी फसवणूक वेळोवेळी करून बहाणे करून पैसे पाठवायचे, ह्याला द्यायचे त्याला द्यायचे करून पैसे घेतलेले आहेत. आपल्याला याची रक्कम काय माघारी दिलेली आहे? त्यांनी रक्कम मला 1 रुपया दिलेला नाही. त्यांचं म्हणणं काय आहे एकंदरीत? त्यांचं म्हणणं आता तो सोलापूर सोडून ते निघून गेला मी तक्रार केल्यानंतर. आणि तो पोलीस स्टेशनला बी 1-2दा आला असं मला समजलं. नंतर ते पोलिसांनी मी त्याच्यावर काय ऍक्शन अजून घेतलेली नाही. तरी मला माझे पैसे ताबडतोब मिळावे अशी माझी विनंती आहे. माझ्या धंद्यामध्ये केळीच्या बराच मला लॉस झाले असल्यामुळे मी सध्या दत्तामाळे कोल्ड स्टोरेजला, माऊली कोल्ड स्टोरेजला सध्या वॉचमॅन म्हणून काम करत आहेत. व त्यांनी माझ्या दोन्ही मुलांना शिक्षण घेत होते. एक पुण्यात होता आणि एक कोटामध्ये होता. तो दोन्ही मुलांना त्यांनी इथं बोलवून एकाला पॅकिंग हाऊससाठी लावा म्हणून बोलून घेतलं. दोन्ही मुलांचं माझं शिक्षणाचं नुकसान झालेलं आहे. माझा लवकरात लवकर टिंभुर्णी पोलीस स्टेशनने विचार करून योग्य ती कारवाई करून मला योग्य ती न्याय द्यावा, पण माझे पैसे मिळण्याची व्यवस्था करावी अशी माझी नम्र विनंती.